ज्या दोन भाषा घ्यायच्या त्या घ्यायला पाहिजेत. असं असताना राज्यपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही. आम्हाला काही कोणाला मारण्यामध्ये काही आनंद नाही वाटत आम्हाला, परंतु समोर ज्यावेळेला आरे बोलतो त्याला कारेचं उत्तर आल्यानंतर ती घटना घडतात. त्याचा काय आम्ही पाठीराखा नाही आहोत आम्ही. पण काय वेळेला नाईलाजाने तुम्ही जर तेच प्रेमाने बोललात की आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहोत, मराठी मातीत आम्ही रोटी कपडा मकान ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राने दिलेल्या आहेत, मराठी माणसाने दिलेल्या आहेत, मराठी भाषेने दिलेल्या आहेत, मराठी मातेने दिलेल्या आहेत, मातीने दिलेले आहेत. हे जर तुम्हाला सगळा मराठी माती जर देत असेल तर ती भाषा शिकायला तुम्हाला अडचण काय आहे? आणि त्यामुळे आम्हाला मारहाण करण्यात काही स्वारस्य नाही. आमचा लढा साधा आहे. तुम्ही आमचा सन्मान करा, आम्ही तुमचा सन्मान करतो. आम्ही कुठल्या भाषेचा विरोधक नाही आहोत. हिंदी भाषेचे इतरही भाषेचा आम्ही सन्मान करतो आणि पुढेही सन्मान करत राहू. मात्र आमच्या भाषेला सुद्धा दिलेली कोणी जर काही असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही सन्मान करा, आम्ही तुमचा सन्मान करू. बिलकुल. मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही. ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही, पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांनी मराठी का शिकू नये? ज्या वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये UPSCचे विद्यार्थी MPSCचे UPSCचे विद्यार्थी ज्यावेळेला येतात, कुठल्याही कॅडरमधून ते ज्यावेळेला येतात, IPS होऊन UPSCला IAS होऊन, त्याला येऊन ते मराठी भाषा शिकतातच ना. तर इतर लोकांनी सुद्धा ती शिकली पाहिजे आणि इतरांचा सन्मान करायला गरजेचं आहे. नाही, मला असं वाटतं की हे जे काही चालले ना, हे काही लोक पॉलिटिकल आपली पोळी भाजण्यासाठी जाणून बुजून गोष्टी घडवत आहेत. ह्याच्यावरती राज्य सरकार मला उदासीन दिसते. राज्य सरकारला कुठंतरी एकंदरीत हे मतांची फूट पाडायची असं मला वाटते. त्यासाठी चाललेले सगळं आहे. मला वाटतं राज्य सरकारने यातून बोध घ्यावा. शेवटी कसं आहे की आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहोत. आपलं राज्य वाचलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेला राज्य सरकारचे मुख्यमंत्री ज्यावेळेला महाराष्ट्र धर्म समजावून सांगतात, अभ्यासपूर्ण सांगतात, त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र धर्म समजून घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माच्या व्याख्येमध्ये या महाराष्ट्राचा सन्मान राखणं हे सुद्धा येतं. कारण हा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचे लोक जर वागत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मला वाटते की राज्य कोणाचे राज्य असो त्यांची भीती ही चुकीच्या लोकांना वाटलीच पाहिजे आणि ती वाटली पाहिजे. अशा प्रकारचं वर्तणूक राज्य सरकारने केले पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.